आज दिवसभरात महाराष्ट्रात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा पुढच्या तासाभरात सविस्तर आढावा घ्यायचा आहे। सुरुवात हेडलाईन्सने करतोय। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। खोक्या प्रकरणात विलन ठरवून आपल्याच खुनाचा कट, बिश्नोई गँगची माणसं बोलवली। खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन होता। भाजपचे आमदार सुरेश धसांचे गंभीर आरोप। बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन, तर तुरुंगातही कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळते। सुरेश धसांचा कराडवरती सनसनाटी आरोप। पंकजा मुंडेंच्या विरोधातल्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे आपल्याकडे आले होते। अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट, या फाईलमध्ये काय होतं हे मात्र गुलदस्त्यात। धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट धनवरांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या। अंजली दमानी यांचा पीडितांना सोबत घेऊन आरोप। 11 शेतकऱ्यांची दमानियांकडे कैफियत। प्रशांत कोरेटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळला। शिवरायांवरती आक्षेपार्ह वक्तव्य, इंद्रजीत सावंतांना धमकी प्रकरणी कोरेटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला। औरंगजेबाच्या कबरीचं सुशोभीकरण काढा, चादर चढवू नका आणि शासकीय खर्चही करू नका। मराठ्यांना संपायला निघालेला औरंगजेब इथे गाडला असा बोर्ड लावा, मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। चैत्र नवरात्रोत्सवात मांसाहार विक्री बंद करा, शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची मागणी। तर अष्टमीला आम्ही आमच्या देवीला कोळंबीचा नैवेद्य दाखवतो, आम्ही काय खायचं हे तुम्ही ठरवणार का, आदित्य ठाकरेंचा सवाल। वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडलं जाणार। भाजपनंतर काँग्रेसचाही लोकसभेतल्या सर्व खासदारांना व्हिप जारी, तर विधेयकात जेपीसीच्या शिफारशींच्या आधारे सुधारणा। जेजुरीमध्ये भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री, मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांचा आरोप। भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची सरकारकडे मागणी। राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला परवानगी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। दर निश्चित नसले तरी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य, प्रताप सरनाईक यांची माहिती। कराड आणि पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं, तर पन्हाळा इथे वादळी वाऱ्यांसह गारांचाही पाऊस, वाहतूक पूर्णतः ठप्प।